तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. सरसकट कर्जमाफी. जळगाव जामोद येथे दिनांक 28 जुलै रोजी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले. युवा शेतकरी नेता अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, पीक विमा, अतिवृष्टीची मदत आणि सरसकट कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदार पवन पाटील यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले. शेतकऱ्यांची व्यथा, शासनाचे दुर्लक्ष. अक्षय पाटील यांनी सांगितले की दररोज 8 ते 9 शेतकरी आत्महत्या करत आहेत. आर्थिक संकटामुळे शेतकरी तणावात असूनही शासन सरसकट कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर लवकरच कर्जमाफी जाहीर झाली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि निर्णायक असेल. शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करून त्यांना दिलासा द्यावा ही प्रमुख मागणी होती. पीक विमा आणि अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. 2023 ते 24 चा उर्वरित पीक विमा अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत आंदोलकांनी शासनावर गंभीर आरोप केले. हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. याशिवाय 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांबाबत जाहीर केलेली मदत सुद्धा अनेकांना मिळालेली नाही. हे शासनाचे उदासीन धोरण असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. हुमणी अळीचा प्रकोप, नुकसान भरपाईची मागणी. चालू वर्षात हुमणी अळीने हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त केली आहे. अनेक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. शासनाने तात्काळ कारवाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला. शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती, आवाज बुलंद. या आंदोलनात तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते. शिवदास खिरोडकर, समाधान गवई, आकाश आटोळे, गजानन अढाम, रघुनाथ भोंडे, सखाराम पाटील आदींची सक्रिय उपस्थिती होती. युवा नेता अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात आलेले हे आंदोलन शांततेत पार पडले. मात्र त्यातून शेतकऱ्यांचा रोष आणि उद्विग्नता स्पष्टपणे दिसून आली. शासनाला अंतिम इशारा. निवेदनाद्वारे सांगण्यात आले की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. शासनाने वेळीच जागे व्हावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असा पुन्हा एकदा ठाम इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांचे हे आवाज आता केवळ आंदोलनापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर हे आंदोलन आता जिल्हाभर पसरण्याची शक्यता आहे. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.